नैवेद्य देऊन सगळे भक्त रामेश्वरावरती ते अर्पण करण्यासाठी दिंड्या, मिरवणुका असं घेऊन निघाले. आणि हे सगळं निघालेले असतानाच बरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी पार्वती देवी शंकरांना विचारते की अहो, महाशिवरात्रीच्या दिवशी तुमचं दर्शन घेण्यासाठी सगळ्या प्रकारचे भक्त येत असतात, ते सगळे खरंच तुमचे भक्त आहेत का? तशी म्हणले, थांब, आपण त्यांची परीक्षा घेऊया की महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शन घ्यायला येणारे सगळे आपले भक्त आहेत का? हे मी तुला पटवून देतो, दाखवतो. त्याच्यामध्ये सगळेच काही भक्त नसतात, एक दोनच मनापासून येणारे भक्त असतात. आपण त्याची परीक्षा घेऊया असं दोघांमध्ये ठरतं. आणि ते ठरल्यानंतर पण त्याच्यासाठी म्हणले, तुला कष्ट घ्यावे लागतील, परिश्रम घ्यावे लागतील. म्हणजे आपण दोघं कुंभाराचं रूप घेऊया. आपण दोघांनी कुंभाराचं रूप घेऊया. या मंदिरामध्ये बसून आपल्याला ती परीक्षा देता येणार नाही किंवा परीक्षा घेता येणार नाही, तेव्हा आपण दोघांनी कुंभाराचं रूप घेऊया. आणि आपला जो नंदी आहे तो गर्दवाचं म्हणजे खराचं म्हणजे गाढवाचं रूप घेईल आणि आपल्या बरोबर येईल. असं म्हणून तो जो प्रवास, त्या ज्या दिंड्या चाललेल्या असतात त्यांच्या वाटेमध्ये हे शंकर, पार्वती हे दोघं रूप बदलून तिथे येतात. आणि ते जे गाढव असतं म्हणजे ते जे नंदी असतात, त्या नंदीला ते असं सांगतात की तुम्ही तडफडत तिथे वाटेत पडून राहा. नंदीना अगोदर हा काही विषय माहित नसतो, कारण या दोघांमध्ये चाललेलं असतं. नंदी म्हणतात ठीक आहे. ते अभिनय करतात की वाटेमध्ये ते पडतात आणि तडफडायला लागतात की पाणी नाहीये, पाणी पाहिजे, पाणी पाहिजे म्हणून पाण्यासाठी तडफडायला लागतात. पार्वती वाट बघते. पार्वतीला पण प्रश्न पडतो की हा नक्की काय प्रकार आहे, असे कसे संत आपल्याला सापडतील किंवा भक्त आपल्याला सापडतील. महादेव म्हणतात जरा थोडा धीर धर. अशा दिंड्या चाललेल्या असतात आणि त्या दिंड्या ज्या चाललेल्या असतात त्या प्रत्येक दिंडी बरोबर गंगोदक असतं, त्यांच्या ह्याच्यामध्ये गंगोदक असतं. ती पार्वती त्या दिंडीवाल्याकडे जाते आणि त्यांना विनंती करते की अरे बाबांनो, आमचं हे गाढव आहे, हे खरं आहे किंवा हे गर्दव आहे, याला तहान लागली आहे आणि जर त्याला तुम्ही पाणी पाजलं तरच ते जिवंत राहू शकतं. तेव्हा मी तुम्हाला कळकळीची विनंती करते की तुमच्याकडे जे जल आहे, जे गंगोदक आहे, ते या गाढवाच्या तोंडामध्ये टाका, तोंडामध्ये घाला, तर ते वाचेल. पण एवढे सगळे दिंड्या घेऊन जे आलेले असतात ते म्हणतात की अहो, आम्ही गंगोत्री मधून हे सगळं घेऊन आलोय, ते ह्या तुमच्या गाढवाच्या तोंडात घालण्यासाठी का? नाही नाही, आम्हाला रामेश्वरावरती त्याचं उदक सोडायचंय, ते अर्पण करायचंय, तरच आम्हाला हे शिवरात्रीचं फळ मिळेल. त्या पार्वती देवी खूप विनवणी करतात, खूप त्यांचे हातापाया पडतात, पण तरीही कुठलीही दिंडी तिथे थांबत नाही. अख्खा दिवस जातो, संध्याकाळची वेळ येते, तेव्हा ती शेवटी परत जाऊन त्या पार्वती देवी शंकराला सांगतात की नाही, मी आता दमले. तुम्ही जे म्हणत होता की भक्त येतील, पण मला काही असं वाटत नाही की तुमचा जो निस्सिम भक्त आहे तो आता इथे येईल असं जे तुम्हाला वाटतंय. असं काही होणार नाही असं मला वाटतंय. तेव्हा आपण आपली रूप बदलून परत मंदिरामध्ये जाऊन बसूया. महादेव म्हणले, एखाद्याची परीक्षा घ्यायची असेल तर थोडेसे पेशन्स पाहिजे, थोडीशी सहनशीलता पाहिजे, आणि ती जर ती थोडीशी ठेव, नक्की तुला त्याचं उत्तर मिळेल. तरी पण ती म्हणते की नाही, आपण जाऊया. महादेव त्याची समजूत घालतात आणि ते थोडा वेळ थांबतात. असा सगळा प्रकार चालू असताना पाठीमागून एक दिंडी येते. पाठीमागून एक दिंडी येते आणि त्या दिंडीमध्ये एकनाथ महाराज असतात. हे त्यांना माहिती असतं, शंकरांना माहिती असतं की या दिंडीमध्ये एकनाथ महाराज आहेत, म्हणजे माझा भक्त या दिंडीमध्ये आहे, की तो नक्की आपल्याला दाखवता येईल, पार्वती मातेला आपल्याला दाखवता येईल. तिकडून येतात, दिंडी जवळ येते. गाढव असं पडलेलं असतं, वळवळ करत असतं आणि तडफडत असतं, अगदी म्हणजे तहानेने व्याकुळ झालेलं तडफडत असतं. एकनाथ महाराज लांबूनच त्या गाढवाला तडफडताना बघतात. ते देहभान विसरतात आणि दिंडी तशीच बाजूला राहून धावत धावत त्या गाढवाजवळ येऊन बसतात. आपल्या हातात असलेला गंगोदक
तिथे बाजूला ठेवतात आणि एक 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 ते गंगोदक त्या गाढवाच्या तोंडात घालायला सुरुवात करतात. जितकं काही त्यांनी गंगोदक आणलेलं असतं ते सगळं गंगोदक संपेपर्यंत गाढव म्हणजे तो नंदी आपला अभिनय चालू ठेवतो, म्हणजे तडफडणं चालू ठेवतो आणि ते मनोमनी अशी कळवळ करतात, म्हणजे प्रार्थना करतात. कोण? एकनाथ महाराज मनोमनी अशी प्रार्थना करतात की बाबा रे, याला जर मी गंगोदक पाजलं आणि हा जर जिवंत राहिला तर मी तुझी सेवा केली किंवा तुला अभिषेक, गंगोदकाने तुला अभिषेक केलाय याचं पुण्य मला मिळेल, असं एकनाथ महाराज आपल्या मनाला सांगतात आणि ते गंगोदक पाजायला सुरुवात करतात. ज्या वेळेला त्यांच्याकडे असलेलं सगळं गंगोदक संपलंय हे त्या गाढवाला कळतं, हे त्या नंदीला कळतं, तेव्हा लगेच तो नंदी उठून उभा राहतो, ते गाढव उठून उभा राहतो. तिथेच एकनाथ महाराजांच्या समोरच ते आपलं रूप बदलतात आणि नंदीच्या रूपामध्ये ते तिथे हजर होतं. आणि नंदी धावत धावत, कारण त्याचा अभिनय जो दिलेला होता किंवा त्याला जे काम दिलेलं होतं त्या नाटकामध्ये ते संपलेलं होतं. फक्त तिथे गाढवाची भूमिका करायची होती आणि ते गंगोदक स्वतःच्या तोंडात घ्यायचं होतं, एवढंच त्याला काम दिलेलं होतं. ते संपल्याबरोबर धावत जिथे महादेव आणि पार्वती देवी उभ्या होत्या त्या ठिकाणी जाऊन नंदी उभा राहतो. एकनाथ महाराज आश्चर्यचकित होतात, इकडे तिकडे बघायला लागतात की अरे हा काय प्रकार, एका गाढवाला मी पाणी पाजतोय आणि ते गाढव उभं राहून नंदी झाला. त्यांनी तिथे